स्वागत आणि एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईतल्या घाटकोपरच्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावरती कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। मीनाक्षी शहा असं वृद्ध महिलेचा यात मृत्यू झालाय तर वंदना शहा या गंभीर जखमी असून राजावाडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गरोडिया नगर इथे एक गार्डन आहे, याच्या बाजूच्या सोसायटीमध्ये एक सुकलेलं झाड होतं। हे झाड या गार्डनमध्ये कोसळलं। यावेळी इथे फिरण्यासाठी आलेल्या दोन महिला या झाडाखाली आल्या आणि यामध्ये एका महिलेचा झाड अंगावर पडून मृत्यू झाला। नेमकी ही दुर्घटना कशी घडली ते आपण बघूयात। तर या महिला गार्डनमध्ये फिरत होत्या आणि तेव्हा नेमकं शेजारच्या सोसायटीतलं हे सुकलेलं झाड त्यांच्या अंगावरती अचानक कोसळलं। तर हे झाड कोसळून त्याखाली या दोन महिला दबल्या गेल्या। त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसरी महिला जखमी झाली आहे, ज्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर आपण किती सतर्क राहायला हवं आणि त्यातच ह्यात चूक कोणाची असा देखील प्रश्न आहे, कारण हे सुकलेलं झाड होतं ते नेमकं ज्यावेळी पडलं त्यावेळी या दोन महिला याच गार्डनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या होत्या आणि त्या गार्डनमधून जात असताना हे सुकलेलं झाड अचानक या दोन महिलांच्या अंगावरती कोसळतंय आणि ही घटना नेमकी कशी घडली असावी याचं आपण हे रूपांतरण बघतोय। नेमकं हे झाड ज्या दोन महिलांच्या अंगावर कोसळलं त्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्या महिलेला दुखापत झाली आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये ग्रामस्थांना टक्कल पडलंय। त्यावर अजूनही काही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। टक्कल पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच या आजाराने त्रस्त आहेत, मात्र त्यांच्यावरती औषधोपचार कुठलाही करण्यात आलेला नाही। शेगाव तालुक्यातल्या 11 गावांमध्ये एक नवी समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे टक्कल पडण्याची। बरं, यासाठी नेमकी काय कारणं आहेत त्याचा अजून काही शोध लागलेला नाही किंवा त्याच्यावरती काम सुरू आहे, संशोधन केलं जातंय तज्ञांकडनं, डॉक्टरांकडनं। असं सांगितलं जातंय पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढल्यामुळे हे होतंय का? लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच टक्कल पडण्याची समस्या निर्माण झाली आहे।